परमार्थ महाधन आणि जोडी संतांचे चरण. संतांचं चरण जोडणं म्हणजे परमार्थ आहे. आता हे संतांचं चरण जोडायचं कशासाठी? तर आपल्या देहाची अवस्था काय आहे, आपण कोण आहोत, आपल्या देहाची अवस्था काय आहे. देह तर जाणार आहे आणि देहाला चालवणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी एकरूप कसं व्हायचं, त्या परमात्मा तत्वामध्ये रममान कसं व्हायचं, त्या जीवशिवाचं ऐक्य कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जमण्यासाठी आपण संतांचं चरण धरलं पाहिजे. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. संतांच्या चरणाची धूळ लागल्या लागल्या वासना आपली जळून जाते. संत चरण रज लागता सहज म्हणजे काही कष्ट करायची गरज नाही, सहज आपल्या वासना निघून जातात. म्हणून संतांची सेवा, संत सेवा हेची उत्तम देवा. देहीच्या तुटल्या नाडी वाचा हो लागे बोबडी, तरी देहाची धरी गोडी अधिक आवडी स्त्रीपुत्रांची. मला सांगा, मनुष्याचे शरीराचे हाल किती बरं वाईट आहेत बघा. एकदा का माणसाला म्हातारपण आला की सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. सगळा माणसाचा खुलखुला होऊन जातो. सगळ्या व्याधी म्हातारपणामध्ये जोर करतात माणसाच्या. आणि ते म्हातारपण आल्यानंतर प्रत्येकाला म्हातारपण येतं बरं का. प्रत्येक माणूस हा म्हातारा होतोच. पण संतांना म्हातारपण जाणवलं नाही का? कारण त्यांच्याकडला अभिमान निघून गेला. आणि म्हणून तुकोबाराने लिहिले, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. हे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. कारण आपलं वय झाल्यानंतर, माणसाचं वय झाल्यानंतर प्रत्येक आपली मुलं असतील, आपली बायका असतील, आपले नातेवाईक असतील, ह्या देहाचा काय करतात, प्रत्येक देहाचा तिरस्कार करतात. प्रत्येक माणूस, संसारातला प्रत्येक माणूस म्हातारपण झाल्यानंतर त्याचा पोरखेल करतात. कारण प्रत्येक माणूस म्हातारपणी जो आहे त्या देहाची अवस्था बघून काय करतो, तर देहाची अवस्था बघून प्रत्येक माणूस त्याचा तिरस्कार करतो. प्रत्येक जीव तिरस्कार करतो म्हाताऱ्या माणसाचा. का? तर अवस्थाच तशी आहे ना. आता सांगितलं तुम्हाला अवस्था, डोळ्यातून चिपडे काय बाहेर पडतात, नाकातून शेंबूर काय, तोंडातून लाल काय, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी जरा अवस्थेकडे जातात, म्हणजे म्हातारपणाकडे जातात. पण संतांना अशी म्हातारपणात जाणवलं नाही का? आपल्याला तेच यातनं घ्यायचं काय ते बघा. प्रत्येक माणूस म्हातारा होणारच आहे. मग आपल्याला घ्यायचं काय? तर प्रत्येकाने भजन करायला पाहिजे. वृद्ध अवस्थेमध्ये आपण इकडे तिकडे लक्ष घालण्यापेक्षा, कारण प्रत्येक माणूस आपला तिरस्कार करणार आहे शरीराकडे बघून. शरीराची अवस्थाच निकामी होऊन जातो. आणि अशा निकामी अवस्थेमध्ये माणसाकडं अहंकार बळावला जातो आणि तो दिमागाने सांगतो, आम्ही आमच्या म्हातारपणी, आमच्या तरुणपणामध्ये असं केलं तसं केलं. म्हणजे समोरच्या माणसाला काय करतो, उपदेश द्यायला जातो. पण उपदेश त्याचा कोणी ऐकत नाही का? त्याचा अनुभव बरोबर असतो, कारण तो अनुभवातून गेलेला असतो. पण त्याचं कोणी ऐकत नाही का? तर त्याच्या शरीराची अवस्था बघून त्याच्याकडे कोणी लक्ष घालत नाही. आणि ही अशी अवस्था येण्याच्या आतमध्ये भगवंतांनी सांगितलंय की मला शरण आहे, जो होई माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य, मीच एक आहे. सर्व सृष्टीमध्ये मीच एक भरलेला आहे. मला शरण आहे. जोपर्यंत माणूस भगवंताला शरण जात नाही, एकदा का भगवंताला शरण गेल्यानंतर त्या देहाची अवस्था अशी असते की त्याला कुठलाच मान अपमान सगळं त्याचं काय करतो, जिरून जातो. मान नाही, अपमान नाही,
मोठेपणा नाही, सगळा त्याचा अहंकार जिरून जातो. आणि एकदा का माणसाचा अहंकार जिरून गेला का मग माणसावर आघात होत नाही, शब्दांचे नाही, कसलेच आघात होत नाही. एखादा मुलगा चिडून बोलला, आपली धर्मपत्नी चिडून एखादी बोलली शब्द, तरी माणसाला राग येत नाही. का? तर अहंकार गेलेला असतो आणि अहंकारच सगळीकडे माणसाला नाचवतो. म्हणून ज्ञानोबाऱ्या सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. अज्ञानी माणसाच्या मागे तो जात नाही, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अनेक संकटामध्ये माणसाला अहंकार नाचवतो. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्राधिका मोह त्याचा. माणसाला मोहत टाकणारा देहाचा अहंकार आहे आणि तो अहंकारच उपाध्या लावून घेतो माणसाला. उपाधी म्हणजे काय? अहंकार हीच मोठी उपाधी आहे आणि शेवटपर्यंत जात नाही ती. कोणाला ज्ञानाचा अभिमान आहे, कोणाला सुंदरतेचा अभिमान आहे, कोणाला पैशाचा अभिमान आहे, प्रॉपर्टीचा अभिमान आहे. अनेक प्रकारचे अभिमान आहेत माणसाकडे, अनेक प्रकारचे अभिमान आहेत माणसाला, बरं का. आणि हे अभिमान जे आहेत ना, अनेक प्रकारचे अभिमान माणसाकडे आहेत. आणि अभिमान काय करतात? माणसाला अधोगतीला घेऊन जातात. आणि त्रासदायक एकच गोष्ट आहे अभिमान, दुसरी कुठलीही गोष्ट त्रासदायक माणसाला नाही जगामध्ये. म्हणून अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला, वाया जातो माणूस. आणि हा अभिमान घालवण्यासाठी आपल्याला संतांनी सावध केलेला आहे. आणि ही सावधता बाळगण्यासाठी आपल्याला आपल्या देहाच्या अवस्था दाखवलेल्या आहेत. आपण कसा आहोत, तरुणपणामध्ये कसा होता, बालपणामध्ये कसा होता, या 9 अवस्था दाखवल्या. कुठून आलो आपण? आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आपण कोण आहोत आणि कशासाठी आलोय? त्या भगवंत प्राप्तीसाठी आपल्याला देह मिळालेला आहे. ज्याने हा आपल्याला नरदेह दिलेला आहे, त्या भगवंताशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं, त्याच्या भजनानंदामध्ये जाणं, ह्यासाठी आपल्याला देह मिळालेला आहे. प्रपंच साधूने आपल्याला करायचं ते सगळं. भगवंत आपल्याला प्रपंच पण दिलेला आहे आणि परमार्थही दिलेला आहे. पण प्रपंच साधून परमार्थही करता यायला पाहिजे, कारण आपल्याला अनेक व्याधीनंतर त्रास देणार आहेत. आणि म्हणून इथं लिहिले आहे, भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. कसा करायचा आपण? भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. मी भाग्यवान आहे, माझी बायको चांगली आहे, माझी मुलं चांगली आहेत, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, माझे नातेवाईक चांगले. हे भाग्याने सांगितलं. भाग्य कशाला सांगितलंय? भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. माझा मुलगा चांगला आहे, माझी बायको चांगली आहे, माझे नातेवाईक चांगले आहे, हे भाग्याने सांगितलं. भाग्य कशाला सांगितलंय? निकट सहवास संतांची, संतांच्या सहवासामध्ये राहणं हे भाग्य आहे. आणि त्यासाठी आपला हे प्रवचनाचा कार्यक्रम असतो. सातत्याने हे आपल्याला कार्यक्रम का करावे लागतात? तर आपण संतांच्या सहवासामध्ये सातत्याने राहता यायला पाहिजे. सातत्याने संतांचा सहवास करता यायला, संतांच्या सहवासात राहता यायला पाहिजे. संतांच्या सहवासामध्ये आपण राहिलो की आपण संतांसारखी आपली बुद्धी होते. संतांना कुठल्याच प्रकारची भीती नसते, संतांना कुठल्याच प्रकारची आसक्ती नसते. त्यांनी जिवंत असताना संसाराचा मनातून त्याग केलेला असतो. मनातून करायचं बरं का, प्रत्यक्ष नाही. कारण आपला गृहस्थ आश्रम निघालेला आहे. प्रत्येक माणूस गृहस्थ आश्रमामध्ये राहतो. आणि या गृहस्थ आश्रमाचा धर्म असा आहे की ग्रहामध्ये असणाऱ्या सगळे जेवढे आपल्या व्यक्ती आहेत घरामध्ये, तेवढ्या सगळ्यांचं काय करायचं आपण? तर सगळ्यांची सेवा करायची. आणि ती सेवा करता करता भगवंताचं नामस्मरण आपल्यामध्ये, सातत्याने भगवंताचं नामस्मरण आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आणि ही भगवंताने आपल्याला एक विशिष्ट खुबी माणसालाच दिलेली आहे, बाकी प्राण्यांना नाही दिलेली. आणि ती युक्ती आपल्याला वापरून ह्याच देहामध्ये राहून, ह्याच घरामध्ये राहून, गृहस्थ आश्रमामध्ये राहून घरातल्या सगळ्या माणसांची सेवा करता यायला पाहिजे.
घरातल्या प्रत्येक माणसाची, आई वडील, भाऊ असतील, बायको असेल, मुलं असेल, या सगळ्यांची सेवा करता करता राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. समर्थ सांगतात राखावी बहुतांची अंतरे. सगळ्या लोकांना आपल्याला आनंदित ठेवून, सगळ्यांची सेवा करून, त्यांना जे जे लागेल परिवाराला ते आपल्याला देऊन राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. भाग्य आपल्याला नंतर येतो, लगेच नाही बरं का. सेवेचा फल लगेच मिळत नाही. श्रीगुरूची सेवा केली की लगेच फल मिळत नाही. मला सांगा, आपण एखादी आपण नोकरी केली, नोकरीला गेलो आपण का लगेच पगार मिळतो का आपल्याला? नाही, 30 दिवस झाल्यावर. आणि आपण जर परमनंट झालो तर आपल्याला मग काय चिंताच नाही. तसं आपल्याला सेवेचं फल, सद्गुरूंच्या सेवेचं फल लगेच मिळत नाही. पण अंतकाली आपल्याला सद्गुरूच घ्यायला येतात. कारण सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेमध्ये आपण थांबलो. सद्गुरू वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूंनी दिलेलं वचन म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम, सद्गुरूंनी दिलेलं महावाक्याचा बोध, ते हृदयामध्ये धरायला सांगितले. सद्गुरू वचन हृदयी धरी. हृदयामध्ये आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं वचनांचं पालन करता यायला पाहिजे. आणि ते पालन आपण कधी करतो तर त्याच्यावरती आपल्याला काही खुणा सांगितल्यात. तुम्ही आम्ही प्रत्येक जण बरं का, सद्गुरू वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरू वचन आपण हृदयामध्ये का धरायचं तर आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. प्रत्येक साधकाला मोक्ष मिळाला पाहिजे. पण आपण सद्गुरूचं वचन हृदयामध्ये धरलंय, ह्याची आपल्याला जर सिंहावलोकन करायचं असेल, आपल्याला परीक्षा घ्यायची असेल, तर समर्थ रामदास सांगतात की श्रवण मनन केलेचे करे अति आदरे. म्हणजे जे काय सद्गुरू सांगतात ते आपण श्रवण उत्तम प्रकारे केलं तर त्याचं मनन व्हायला पाहिजे. इथून आपण जरी हा प्रवचन बंद झालं जरी आपलं, तरी घरी गेल्यावर आपण रवंथ करायला पाहिजे. एखादं बैल आहे, एखादी म्हैस आहे, एखादा रेडा आहे, काय करतो, सगळा चारा घेतो, फिरतो, चारा जमा करतो आणि आतमध्ये घेतो. आणि गोठ्यात गेल्यावर काय करतो तो, तर ते बाहेर काढतो आणि परत रवंथ करतो. बघा, बैलांची, गायीची तोंडसारखी हालत असतात गोठ्यामध्ये गेल्यावर, शांत बसतात. तसं आपण हे सगळं, आपला हा प्रवचनाचा भाग जरी संपला तरी प्रत्येकाने आठवण करायला पाहिजे की आपल्याला आज या भागवतामधून आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, त्याचं आपण मनन करायला पाहिजे. मनन करून आपण त्याचं लिखाण पण करायला पाहिजे बरं का. म्हणजे जे जे आपल्याला सांगितलं जातं इथून, त्याचं लिखाण पण व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय करायला पाहिजे, आपल्याकडे जे काय आपण लिहून काढायला पाहिजे, प्रत्येक ओवी आपल्याला लिहून काढायला पाहिजे. त्या प्रत्येक ओवीचं पाठांतर करायला पाहिजे. श्रवणाचे होय मनन व्हायला पाहिजे. श्रवण मनन केलेचे करे अति आदरे. श्रवणाचं मनन आणि आदराने करायला पाहिजे बरं का, आळस करून नाही करायला पाहिजे. श्रवणाचे मनन व्हायला पाहिजे. आणि मननातून आपल्याला जे काय आपण मनन करू, जे काय आपण ऐकू, त्याचंच मनन होणार आहे. आपण ऐकलंच नाही तर मनन होईल का? म्हणून व्यवस्थित काय करा, ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण. परत परत ऐका आणि त्याच्यावर मनन करा, तरच आपल्याला प्रत्येक साधकाला निरूपण देता येईल, कीर्तन करता येईल, सगळ्या गोष्टी जमतील पुढच्या. पण मनन व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण इकडून ऐकलं आणि इकडून टाकून दिलं तर काहीच फायदा होणार नाही. म्हणून प्रत्येकाने ग्रंथ समोर ठेवा, त्याच्यावरती जे काय निरूपण दिलं जातं त्या निरूपणातील काही ओव्या आहेत त्या साईडला काढा, लिहून काढा, वाचन करा, बाहेर निघताना त्या ओव्या पाठ करा आणि त्या प्रत्येक ओवीवर मनन करा. कारण मनन का करायचं तुम्हाला सांगतो. समर्थ रामदासाने तिथे पण लिहिलं आहे बरं का, तिथे पण मेक मारून ठेवलेलं आहे. काय सांगतात समर्थ रामदास बघा,
मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी. काय सांगतात? मननशील लोकांशी अखंड देव, म्हणजे जो संतांच्या ओव्यांवर जो मनन करेल त्याच्याजवळ देव अखंड आहे. मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी. सातत्याने भगवंत त्याच्या जवळच आहे. का आपण काय करतो? मनन कसलं करतो आपण? संसाराचं करतो का? प्रपंचातलं मनन करतो का आपण? नाही ना. आपण मनन कसलं करतो? तर भगवंतानी जे काय भगवंताच्या मुखातून निघालेले आहेत, हा जो भागवत आहे, एकनाथी भागवत 11वा स्कंद, हा भगवंताने उद्धवाला सांगितलेला आहे. भगवंताच्या मुखातून निघालेल्या ओव्या त्या भगवंताच्या मुखातून निघालेले श्लोक आहेत. आणि त्या श्लोकावरती जनार्दन स्वामींचे शिष्य सद्गुरू सच्चिदानंद जनार्दन स्वामींचे सत्शिष्य कोण आहेत? नाथबाबा. त्यांनी विवरण दिलंय. या श्लोकावरती विवरण आहे, जसं ज्ञानोबाराने विवरण दिलंय. 5200 वर्षापूर्वी जे काय सांगितलं कुरुक्षेत्रावर, त्याचंच विवरण आहे. मग तेच विवरण जर आपण सातत्याने त्याचं चिंतन केलं, मनन केलं, तर अखंड देव अहर्निशी आपल्या जवळच देव राहील. मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी. पाहता त्यांच्या पूर्व संचिताशी जोडा नाही हो. त्यांच्याकडे संचित एवढा होईल. त्या ओव्यांचं मनन केलं तर पुण्य एवढं वाढेल. पूर्व संचिताशी जोडा नाही हो. म्हणजे त्यांचा पुण्य वाढेल. पुण्याचा साठा तयार होईल मननातून. कारण मनाकडे आपला चिंतन चालू झाला तर आपल्याकडनं विषय सोडून जातात आपल्याला. आपण भगवंताचं चिंतन केलं विषय सोडून जाण्यासाठी, आपण मनन केलं या ओव्यांचं, आपण भगवंतांनी सांगितलेलं ओव्यांचं आपण चिंतन केलं, आपल्याला विषय सोडून जातात. विषय आपला त्रास देत नाही. आणि त्यासाठी आपल्याला मनन करायचं. तर प्रत्येकाने ध्यानात घ्या, मनन काय करायचं? ओव्यांचं. कारण आपलं नामस्मरण सातत्याने चाललं पाहिजे. आपल्याला सांगता यायला पाहिजे भगवंतांनी काय लिहिलं, हे भगवंताने लिहून ठेवलेलं आहे. आणि ते आपल्याला मनामध्ये एकदा भरलं आणि आपण लोकांना सांगत गेलो तर मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी. आपल्याजवळच देव राहतो. देव कुठे लांब जात नाही. पण आपल्याला ओव्या जमल्या पाहिजे, आपल्याला ध्यान जमलं पाहिजे, आपल्याला भगवंताचं चिंतन जमलं पाहिजे, आपल्याला संतांची संगत करता यायला पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांची संगत जरा जरी सुटली ना तर विषय लगेच त्रास देतात. आणि संत ओळखा बरं का. कोणालाही संत समजू नका. कारण ज्याचं अखंड चिंतन चालू आहे तोच संत आहे. त्या नामाचं चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे, असा सांगणारा संत मिळाला पाहिजे. नामाचं चिंतन असलं पाहिजे. त्या चिंतनातून आपला काय होतं? आत्मबोध तयार होतो. बोध, अहम ब्रह्मास्मी हा बोध तयार होतो. आपणच परब्रह्म आहोत. वासुदेव तत्वता, आपणच वासुदेव आहोत. पण तत्वरूपाने आहोत. ते तत्व, आणि त्या तत्वाचं चिंतन एकदा केलं की सगळं तुमच्या हातात येईल. पण तत्वचिंतन पाहिजे. तत्व म्हणजे तत्वबोध आहे. जे आपल्या आत हरी बाहेर हरी, म्हणजे काय? आतमध्ये जे आत्मतत्व चालू आहे तेच आत्मतत्व बाहेर आहे. आणि त्या आत्मतत्वाची ओळख न घेताना त्या आत्मतत्वाचं चिंतन करता यायला पाहिजे. एवढंच आहे, बाकी काय. ज्या आपल्याला ऐकून ज्ञान मिळतं असा आपला भ्रम झालेला आहे. ऐकून ज्ञान मिळत नाही. ज्ञान कशाने मिळतो? फक्त माहिती होती ऐकून बरं का. ज्ञान कशाने होतं? तर जे आपण ऐकलं त्याचं चिंतन केलं, जे आपण ऐकलं त्याचं मनन केलं तरच आपल्याला ज्ञान मिळतं. आणि जर आपण ते ऐकून आपण मनन केलं आणि मनालाच आपण रामरूप बनवलं तर आपल्याकडे आत्मज्ञान प्रगट होतो. आणि मनालाच रामरूप बनवण्यासाठी आपण साधना करायला पाहिजे. जे साधन दिलेलं आहे, जे आपल्याला ध्यान दिलेलं आहे, त्याचं आपण चिंतन केलं. सकाळी 4:30ला 4ला उठा, 5ला उठा, भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी आसनावर बसा, त्याचं चिंतन करा भगवंताच्या नामस्मरणाचं. तरच हे ज्ञान तुम्हाला कळणार आहे. कारण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतो की संतांनी जसं ध्यान केलं, संत जसे त्या भगवंताशी एकरूप झाले,
त्यांचं अखंड चिंतन चालू झालं, तसं आपल्याला व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळो येईल. तरच आपल्याला हे कळेल. संतांसारखं व्हावं लागेल. संतांचं अखंड चिंतन चालू झालं. संतांनी काय केलं? सातत्याने मनन केलं. संतांनी हे ग्रंथ लिहिले. का? तर त्यांचं अखंड चिंतन चालू होतं. तसं आपल्याला व्हावं लागेल. देहाच्या तुटल्या नाडी वाचा हो लागे बोबडी. बघा, आणि ह्या नाड्या देहाच्या तुटतात का? तर त्या विषयांमध्ये गेलेल्या असतात. प्रत्येक देहाच्या तुटल्या नाडी, ज्या नाड्यात आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत महाराज. 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. विचार करा, आपल्याला ज्ञान कधी होणार आहे? त्या नाड्याचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत हे ज्ञान कळेल का? या ग्रंथाचं वाचन आपण कितीतरी जन्म घेतले तरी कळणार नाही. का? तर आपल्या नाड्या शुद्ध नाही. नाभीच्या ठिकाणी 72,000 नाड्या आहेत. म्हणून आम्ही नाभीची उपासना का सांगतो? का आम्ही या नाभीच्या उपासनेच्या मागे लागलोय तुमच्याकडे? कारण सगळे तिथे बसलेले आहेत. आपले विषय, सगळे विषय नाभीच्या ठिकाणी, नाभीच्या खाली बसलेले आहेत. त्यांना आपल्याला घालवायचं असेल तर, आपल्याला त्यांना जिंकायचं असेल तर आपण जितेंद्रिय व्हायला पाहिजे. आणि म्हणून इथं काय लिहिलंय? देहीच्या तुटल्या नाडी वाचा हो लागे बोबडी. नाड्या काय होतात? क्षीण होत जातात देहाच्या. किती नाड्या आहेत? 72,000 नाड्या आपल्या सगळ्या क्षीण होतात. बाकी शरीरातल्या वेगळ्या आहेत. एक एक नाड्या आपल्याला काय करायचं? नाडीशास्त्र आहे. तो कसा शास्त्र आहे? नाडीशास्त्र आहे की जो सर्वोदय शास्त्र आहे. म्हणजे त्या भगवान शंकराने पार्वतीला ज्ञान सांगितलं आणि ते शास्त्र वाचा. सर्वोदय म्हणजे स्वर उदय, म्हणजे ह्या नाड्यांचं जे शुद्धीकरण आहे ते आपल्या त्या नामाच्या त्या अनाहत ध्वनीतून नाड्या शुद्ध होतात. नाड्या शुद्ध कशा होतात? अनाहत नादातून नाड्या शुद्ध होतात. ओंकार तत्वातून नाड्या शुद्ध होतात. ओंकार ध्वनीतून नाड्या शुद्ध होतात. नाद ब्रह्मातून, अनाहत नादातून त्या नाड्या शुद्ध होतात. आणि त्या नाड्या शुद्ध होत नाही म्हणून काय करतो माणूस? संसारामध्ये अडकतो. माझी मुलं, माझी बायको, माझी पोरं, माझं घर, माझी इस्टेट, माझं माझं माझं, आणि सगळं भ्रांतीचं ओझं. भ्रांती आहे. आपली भ्रांती झालेली का? आपण कोण आहोत? या प्रपंचाचे आपण मालक आहोत. ही आपली भ्रांती झालेली आहे. ही भ्रांती काढून टाका तुम्ही. सगळी भ्रांती निघाली पाहिजे आपली. आणि भ्रांती निघण्यासाठी एकमेव साधन असेल ते म्हणजे सकाळी उठून ध्यान करणं. आपल्या नाड्या शुद्ध होत नाही देवा, नाड्या शुद्ध व्हायला पाहिजे. हे बघा, शिवसर्वोदय शास्त्र वाचा. सगळ्या नाड्या शुद्ध कशा करायच्या? त्या एकमेव साधन म्हणजे ध्यान. म्हणून 6वा अध्याय सांगितलं आपल्याला. आसनाची या गाडी खा. आसन घ्या, त्याच्यावर बसा, एकचित्त करा. आपलं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कसं होईल? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रने खाती सर्पत्या. चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काहीच करायचं नाही. वाचा हो लागे बोबडी. वाचा बोबडी व्हायला लागते म्हातारपणी. का बोबडी व्हायला लागतो? संतांची वाचा बोबडी का नाही झाली? आपलीच वाचा बोबडी का होतं? प्रत्येक माणसाची ध्यान नाही त्यांच्याकडं, भगवंताचं ज्ञान नाही, भगवंताचं नामस्मरण नाही. ज्या मुखातून भगवंताचं नाम व्हायला पाहिजे ते झालं नाही. मग भगवंत म्हणतो राम राम बोलायचं, तर भगवंत बोलतो आता मी लांब लांब. आता तूच बोलायला लागला लांब लांब. भगवंत सांगतो, आता आईन तारुण्यास सांगतो, अरे राम राम बोलायला शिक. झाला आता मी बोलतो लांब लांब. मग आता लांब, भगवंत म्हणतो मी लांबच आहे. म्हातारपणी देव कसा आपल्याला प्राप्त करता येईल? म्हणून सावध व्हावं. सावध आहे तो स्मरण. सावध आहे म्हणजे काय? सावध कशाला म्हणतात? भगवंताचं नामस्मरण चालू, याला सावध म्हणतात. सावध आहे तो स्मरण. भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्याला सावध म्हणतात. विकल्प होता तर विस्मरण, जाऊ दे, भगवंताचं नाम कशाला घ्यायचं? मग विस्मरण पडतं भगवंताच्या नामाचं. आणि विस्मरण पडताच मरण पावती प्राणी.
बघा, विस्मरण गेला का माणूस मरतो हे असा. बोबडा होतो, काय लुला होतो, लंगडा होतो, पांगला होतो, आंधळा होतो, सगळे नाडे त्याच्या काहीच काम करत नाही. का? भगवंताचं चिंतन नाही आतमध्ये, भगवंताचं नामस्मरण आतमध्ये. नामस्मरण निरंतर तेच जाणारे पुण्य शरीर. बघा, पुण्य शरीर त्यालाच म्हणतात की ज्याच्या 72,000 नाड्यामध्ये नामस्मरण चालू आहे. रोम रोम ज्याचं भजन करतो तो सांगितले पुण्य, ते पुण्य सांगितले. तो तेच जाणावे पुण्य शरीर. मग पुण्य शरीर नाही तर भजन कसं होईल? आणि भजन नाही तर पुण्य शरीर कसा आपण अपेक्षा करणार? म्हणून प्रत्येक देहाची अवस्था दाखवलेली आहे. संतांना अशी अनुभूती आली म्हणून त्यांनी लिहून ठेवलं आहे. हे काय असं उगत लिहून ठेवलं नाही टाइमपास म्हणून. तर तुम्ही आम्ही टाइमपास करू नका बरं का. प्रत्येकाने नामस्मरण वाढवा, भजन करा, भजन. भजन केलं तर मनन होईल, भजन केलं नाही तर मनन होणार नाही तुमचं. मननशील तुम्हाला राहायचं असेल तर तुमच्या नाड्या शुद्ध. नाड्या शुद्ध नाही तो पण भजन नाही. भजन नाही तर सगळंच आपलं गेलं. भजन करण्यासाठी आपल्याला हा देह मिळालेला आहे. आणि एक भजन आपलं सुटलं तर आपल्याला सगळं गेलं आपल्या हातातून. बघा, एका किती दिवसभर बोलू शकतो, एवढ्या वया याच्यामध्ये गहन आहेत. तरी देहाची धरी गोडी. बघा, तरी माणसाला देहाचीच गोडी वाटते. आणि देहाने ज्याला धारण केलेला आहे, तो देहाला चालवतो, त्याची गोडी लागत नाही. बघा, म्हणजे किती आपल्याकडे पाप आपल्याकडे आहे. माणसाकडे किती पाप आहे. नामस्मरणच येत नाही भगवंताचा. ज्याने तुला चालवतो, तुम्ही विचार करा, आपला वडील आहे आणि आपल्या वडिलांनी आपल्याला लहानाचा मोठा केलं, नोकरी लावून दिली, धंदा लावून दिली, आणि आपण वडिलांचं आपण ऐकलंच नाही. वडिलांच्या विरुद्ध गेलो आपण. वडिलांना किती वाईट वाटतो. मग वडील आपल्याला आशीर्वाद देईल का शाप देईल? तसं भगवंतच आहे. भगवंत सांगतो, अरे तुला फुटाचं 6 फूट केलं, तुला बुद्धी मी दिली, तुला ज्ञान मी दिलं, सगळं तुला मी पुरवतो सामर्थ्य, आणि माझंच भजन करत नाही. मग जसं वडील त्या मुलाला तुच्छ मानतो, मुलाचा तिरस्कार करतो. सगळं आई वडील काय करतात? म्हणून आई वडील केवळ काशी आहे, ते न लागे जाऊ तीर्थ असं लिहिलं की नाही. माये बाप केवळ काशी लिहिलंय, तीर्थाला जायची गरज नाही. तसं भगवंत आपल्या जवळच आहे, काशी आपल्या जवळच आहे, देह काशी आहे. आणि त्याच्यामध्ये विश्वेश्वर म्हणजे विश्वाला राहणारा, या देहरूपी विश्वाला चालवणारा तो परमात्मा आतमध्ये आहे. पण आपण त्याचं भजनच करत नाही, म्हणून या अवस्था होते म्हातारपणी. आणि ज्याचं अखंड भजन चालू आहे, तो काय करतो? भजनानंदमध्ये जातो आणि सहज देह ठेवतो, सहज, बरं का. आणि तो कोणाचं वाईट मानत नाही, कारण त्याला माहिती आहे आपल्या आयुष्याची दोरी आता जवळ आलेली आहे. एक ना एक दिवस आयुष्याची दोरी तुटणार आहे. तर त्याच्या आधी सावध आहे तो स्मरण. विकल्प होतात विस्मरण पडतात मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण झाले, मग त्या देहास मरण आले. मग काय लिहिलंय? स्मरण विस्मरण झाले, मग त्या देहास मरण आले. मग जन्मास घातले कोणास कोणी? अरे आपणच आपल्याला जन्माला घालतो. आपण ध्यान करता करता जर आपल्याला याच देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली, तर भगवंताच्या आत्मतत्वामध्ये आपण विलीन झालो, तर परत आपल्याला जन्म मरण नाही. आणि आपल्याला जर विषयांचं चिंतन झालं तर मग आपल्याला परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला काय करायला लटकावं लागेल. मग ही लटकन आपल्याला घालवायची असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. माझा इंटेन्शन तो आहे तुम्हाला, की तुमच्याकडे जास्तीत जास्त तुमचं नामस्मरण कसं होईल. मला ज्ञानाकडे तुम्हाला घेऊन जायचंच नाही, कारण तुमचं नामस्मरणामध्येच तो ज्ञान दडलेला आहे, तुमच्या नामामध्येच तो ज्ञान दडलेला आहे. आम्ही कुठे काय पोथ्या पुराण वाचायला गेलो? आम्ही कुठे काय गेलो का? काय ना, आम्ही फक्त भगवंताचं भजन केलं बस. भजनातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. मी तुम्हाला नेहमीच म्हणत असतो, तुकोबाराय कोणत्या शाळेत गेले, जनाबाई कोणत्या शाळेत गेली, तुकाराम महाराज कुठल्या शाळेत, ज्ञानोबाराय कुठल्या शाळेत गेले, सावतामाळी कोणत्या शाळेत गेले, आणि सेना न्हावी कोणत्या शाळेत गेला होता. बघा ना, त्यांच्या किती अभंग आहेत की ज्या अभंगावर PhD होईल. PhD आत्ताचा माणूस आहे ना, आत्ताचा जो या कलियुगाचा जो माणूस आहे, तो त्याच्यावर PhD करतो तरी त्याला करता येत नाही. कुठल्याच शाळेत गेलेले नाही असे संत
आणि त्यांची PhD करायला लागतो. विचार करा म्हणजे काय आहे, तर ज्ञान कुठे आहे, तर ज्ञान भजनामध्ये. त्यांनी काय केलं, संतांनी भजन केलं. भजना आनंदामध्येच हा ज्ञान आहे. एक एक ओवीवर कितीतरी आपण बोलू शकतो. म्हणून भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. काय सांगितलंय? भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू. बघा त्याच्या काखेमध्ये एकच बाण होता, एक वचनी, एक पत्नी, एक बाण, एक बाणी असा राम होता. पण त्या धरा जानकी नायकाचा विवेक सांगितले. तो ज्या विवेकातून राम घडला, या सद्गुरूच्या दिलेल्या त्या नामातून राम घडला, सद्गुरूच्या कृपेतून राम घडला. आणि तो विवेक आपल्याला सांगितलंय. धरा जानकी नायकाचा विवेकू. तसा आपल्या पिंडामध्ये त्या नामाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये विवेक प्रगट होतो. आणि त्या विवेकातून हे ज्ञान आपल्याला मिळतो. ज्ञान कुठून निर्माण होतो? विवेकातून. आणि तो विवेक आपल्याकडे प्रगट व्हायला पाहिजे. आणि तो विवेक कोणाकडे आहे? तर विवेक श्री गुरूंकडे आहे. म्हणून श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझीच वस्तू मला दाखवली त्याने. लांब कुठे नेले नाही बरं का श्रीगुरूने. श्रीगुरु खरा श्रीगुरु असतो तो लांब कुठे नेत नाही. आपलीच वस्तू, आपलाच आत्मज्ञान, आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपल्याला देतो. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख दाविले मज डोळा, दिधली प्रेम कला ज्ञान मुद्रा, तया उतरा येऊ कोण्या गुन्हे, जन्मा येणे न्यायसे केले. बघा, परत जन्म मरणाचा फेरा माझा चुकून टाकला, नामा म्हणे निक्की सापडली खुण, नवी संबे पाय खेचराचे. नामदेव महाराज म्हणतात, आता मला निक्की खून सापडली, भगवंत मला भेटला, नवी संबे पाय खेचराचे. आता मी खेचर विसोबा खेचराचे पाय विसरू शकत नाही, निक्की सापडली खुण. श्री गुरुला शरण गेल्याशिवाय जे देहाच्या अवस्था होणार ते होणार बरं का, सगळ्या होणार आहेत प्रत्येकाला. पण त्या होण्याच्या आधी आपल्याकडं नामस्मरण असले पाहिजे. मी तुम्हाला सावध करतो, नामस्मरण करा. नामस्मरण केला तर म्हातारपणाला काय त्या आणि व्याधी आल्या काय काही फरक पडत नाही. कारण देहाचे विकार, देहाने जे जे कर्म केल्यात, जे जे प्रारब्ध आहे त्याप्रमाणे देहाला भोग येणारच आहेत. आणि ते प्रारब्ध भोग माणसाला प्रत्येक जीवाला येतात. पण ते बाजूला सारून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता यायला पाहिजे. भगवंताच्या नामामध्ये आपण एक नामस्मरण निरंतर त्याची जाणावे पुण्य शरीर. आपला निरंतर नामस्मरण चालला तर आपलं शरीर पुण्यवान होईल. आणि एकदा का शरीर पुण्यवान झाला 72,000 नाड्या शुद्ध झाल्या आणि रोम रोम आपला भजन करायला लागला. रोम रोम बरं का, 3.5 कोटी आपल्या अंगावर रोम आहेत, ते सगळेचे सगळे रोम रोम आपले भजन करायला लागले, नामाचं चिंतन करायला लागलं. तर आपल्याला म्हातारपण त्रास देऊ शकत नाही, आपल्याला व्याधी त्रास देऊ शकत नाही. व्याधी तर कर्माप्रमाणे आपल्याला येणारच आहे. आपल्याला सांगतात बघा रामकृष्ण परमहंस, त्या रोगामध्ये काय झालं, ते त्रस्त झाले, पण त्यांना काहीच वाटलं नाही. का? कारण त्यांचं नामस्मरण चालू. त्यांना माहिती आहे देहाचं जे काय, माझ्याकडनं देहाचं जे काय कर्म आहे ते देह भोगतो, पण मी त्या भगवंताशी एकरूप झालेला आहे. आपल्याला भगवंताच्या निरंतर नामस्मरणामध्ये देह ठेवता यायला पाहिजे. हे म्हातारपण, हे जरा, हे व्याधी, हे सगळ्या येणारच देहाला. त्याच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे. सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. झाले विषय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.